बहिर्जी स्मारक विद्यालय वसमतच्या निकालाची परंपरा कायम. विद्यालयाचा निकाल 95.1%. वसमत येथील बहिर्जी स्मारक विद्यालयाचा निकाल 95.1% लागला असून एकूण विद्यार्थी 682 परीक्षेमध्ये बसलेले होते. त्यापैकी 648 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्रावीण्य 233 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 210 द्वितीय श्रेणी, 147 विद्यार्थी तृतीय श्रेणी, 58 उत्तीर्ण झाले असून विभागातनं आणि विद्यालयातनं प्रथम येणारा विद्यार्थी प्रशांत रामदास जाधव 100% गुण मिळाले. चव्हाण संस्कृती प्रल्हाद 98.80, हेगो भक्ती नागनाथ 97.60, देलमाडे विनय यादव 97.40, मनी प्राचिनी 3 97.20, अंभोरे अनुजा जनार्दन 95.80, डांगे देवशीष बाळासाहेब 95.60, जाधव प्रांजली मारुती 95.40, कदम वरद गोविंद 95.20, कोंपलवार सर्वज्ञ गिरीधर 95%. सर्व विद्यार्थ्यांचे बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, सचिव पंडितराव देशमुख सर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मुंजाजीराव जाधव साहेब, ज्येष्ठ संचालक रामचंद्र बागल साहेब, कोषाध्यक्ष उमाकांतराव शिंदे साहेब, संस्थेचे सदस्य नितीन महागावकर, राम झुंजुर्डे, शंकररावजी कराळे यांनी त्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. तसंच बहिर्जी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके, उपमुख्याध्यापिका कुसुमताई पडोळे मॅडम, परीक्षक RV बारशे, जाधव मॅडम आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. आज बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत या विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी आपल्या मत व्यक्त करत आहे. SSC 2025 10वीचा निकाल आज लागलेला आहे आणि निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा आम्ही विभागाचा निकाल पाहिला, तो 92%. त्यानंतर थोड्याच वेळानंतर आमच्या विद्यालयाचा निकाल आम्हाला प्रकाशित झालेला दिसला. खूप आनंद वाटला की विद्यालयाचा निकाल हा 95% लागला आणि मला अभिमानानंच सांगावं असते की आमच्या पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला 100% गुण प्राप्त झालेले आहे. आणि त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये सांगायला गेलं तर तो विद्यार्थी एका ग्रामीण भागातला किनोळ्या गावचा प्रशांत जाधव हा विद्यार्थी, ज्याने की आपल्या वसमत तालुक्याचं नाव विभागावर नेलेलं आहे. मला विद्यालयाच्या निकालाच्या बाबतीत सांगत असताना एवढंच सांगायचं की ग्रामीण भागातली शहरी शाळा जी की ज्या विद्यालयामध्ये 682 विद्यार्थी हे परीक्षा केले होते आणि त्यापैकी 648 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, जेणेकरून की आज 233 विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह प्राप्त या ठिकाणी पहिले उत्तीर्ण झालेले आहे आणि प्रथम श्रेणीमध्ये 148 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि आमच्या विद्यालयामध्ये 90%च्या वर विद्यार्थी हे 45 आहे. हे मला अभिमानानं सांगावं असं की या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करत असताना हे उल्लेखनीय विशेष असं सांगायचं राहिलं आहे ते म्हणजे आमच्या विद्यालयामध्ये 2 विद्यार्थी हे गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण घेणारे आहेत आणि 3 विद्यार्थी हे संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण घेणारे आहेत. आज जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आज कोणत्याही बाबतीमध्ये असेल जी की शासनानं मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये मागील वर्षी 23-24मध्ये आम्ही द्वितीय क्रमांक मिळवून 15 लाख रुपयाचं बक्षीस प्राप्त केलं आणि यावर्षी 24-25च्या काळामध्ये प्रथम विभागावरती येऊन 21 लाखाचं बक्षीस प्राप्त केलं. जे की शासनाची स्पर्धा असो की NMMSची शिष्यवृत्ती परीक्षा असो, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी 40 विद्यार्थी हे पात्र झालेले आहेत आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जी की शासनाची 5वी आणि 8वीसाठी शिष्यवृत्ती असते त्याच्यामध्ये 29 विद्यार्थ्यांनी सुद्धा शिष्यवृत्ती धारक पात्र झालेले आहे. तर हे सर्व गुणवत्तेचा आखाडा जो आहे जो पूर्णपणे आमच्या संस्था चालक जे की नेहमी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, संस्थेचे अध्यक्ष माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मुंजाजीराव जाधव साहेब, संस्थेचे सचिव पंडितरावजी देशमुख सर व तसेच कोषाध्यक्ष उमाकांतरावजी शिंदे सर, तसेच संस्थेचे आमचे जे ज्येष्ठ संचालक आहेत रामचंद्ररावजी बागल साहेब, तसेच या ठिकाणी संस्थेमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करणारे नितीनजी महागावकर, राम झुंजुर्डे व या ठिकाणी शंकररावजी कराळे साहेब, या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळेच हे सर्व काही या ठिकाणी आम्ही घडू शकलो. आमचे विद्यार्थीसुद्धा आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वेळोवेळी हे नेहमी या ठिकाणी प्रत्येक शिक्षक आमचा मेहनत घेतो, म्हणूनच आम्ही हे सगळं काही करू शकलो हे मला अभिमानानंच सांगावं असं वाटते. आणि हे सर्व काही या बहिर्जीच्या मातीमध्ये घडू शकते
हे आम्हाला या ठिकाणी खरंच नेहमी वेळोवेळी हे ज्ञान झालेलं आहे. कारण बहिर्जी म्हणले की कुठेही एक वेगळी अशी छाप आहे. मला या ठिकाणी विशेष असं नमूद करावंसं वाटतं. धन्यवाद. त्यामुळे या शाळेचा नावलौकिक वाढलेला आहे. पूर्वीसुद्धा नावलौकिक होता, आजही कायम ठेवलेला, त्यापेक्षा जास्त वाढलेला आहे. आज आपले मराठवाड्यामध्ये नंबर 1ची शाळा बनलेली आहे. तर त्याचे आपल्याला 15 लाख बक्षीस, 21 लाख रुपयाचं बक्षीस ते मिळालेलं आहे. तेव्हा आपल्या त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आहे. शाळेत शिकत असताना आपल्या मनामध्ये एक ध्येय असलं पाहिजे की पुढे आपल्याला काय व्हायचं, काय करायचं आणि पुढे कुठपर्यंत आपल्याला शिकायचं. आणि त्यानंतर आपलं जे ध्येय आहे ते आपल्या पालकांना सांगितलं पाहिजे. पालकाबरोबर आपले संबंध हे दुराव्याचे असता कामा नये, तर सहकार्याचे असले पाहिजेत. आणि पालकांनाही वाटलं पाहिजे की आपण मुलांना चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी मदत केली पाहिजे आणि त्यासाठी आपले मुलं पुढे गेले पाहिजे असं पालकांनाही वाटलं पाहिजे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी 90पेक्षा अधिक गुण घेतले. एक मुलगा 100पैकी 100 गुण घेतलेला आहे. त्या आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला पुढच्या आयुष्याला चांगले दिवस येऊ असे चिंतेचा. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.